दिल्ली सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना. दिल्लीतील टिकरी कलाण येथून एक हृदयद्रावक आणि मोठी बातमी समोर आलेली. या भागातील एका सीएनजी पंपावर झालेल्या भीषण स्फोटात एक व्यक्ती ठार झालेली आहे. अन्य 5 जण गंभीर जखमी झालेले आहेत आणि ही दुर्घटना सीएनजी रिफिलिंग सुरू असताना घडली, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मंगळवारी दुपारी टिकरी कलाण येथील सीएनजी गॅस स्टेशनवर अचानक जोरदार स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. या घटनेत एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि 5 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही, मात्र ते धोक्याबाहेर असल्याची शक्यता वर्तवली जाते. आणि या घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी आणि बचावकार्य सुरू करण्यासाठी तत्परता दाखवली आहे. त्याचबरोबर स्थानिक पोलीस प्रशासन मोठ्या संख्येनं घटनास्थळी पोहोचले आहे. त्यांनी परिसरात नाकाबंदी केली असून गर्दी नियंत्रणात आणण्याचे काम केले आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र रिफिलिंग प्रक्रियेतील तांत्रिक बिघाडामुळे हा स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनेची सखोल चौकशी करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, दिल्ली.